निवृत्त पोलीस महासंचालक संजय पांडे हे नाशिक रोडला आले होते। राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक रोड देवळाली मतदारसंघातून शामराव प्रज्ञा सागर भोसले यांच्या नावाची घोषणा केली। निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असून सरकारी कर्मचारी आणि खाजगी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आपला पक्ष काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। देवळाली मतदारसंघातून शामराव प्रज्ञा सागर भोसले यांच्या नावाचीही त्यांनी घोषणा केली। महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या उमेदवारांची चाचणी सुरू आहे। त्यापैकी या ठिकाणी आम्ही जाहीर केलं, आमच्या देवळालीवरून शामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत। त्यांना आमचा पाठिंबा आहे। तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश गोयल हे विरारवरून 132 विधानसभा क्षेत्रातून उभे राहणार आहे। मी स्वतः, आता कोणताही लीडर असला की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लीडरशिप कशी, तर मी स्वतः 164 वर 16 मतदारसंघातून उभा राहणार आहोत। मुंबईवरून आमचे सोबतचे मिस्टर परत पवार साहेब आहेत, ते वडालावरून उभे राहणार आहेत। ते असे आमचे 4 उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहे। इतर राहिलेले आम्ही जवळजवळ 10 उमेदवार उभे करणार आहोत। ते आम्ही लवकरात त्यांचे नाव पण जाहीर करणार, त्यांची चाचणी सुरू आहे। आम्ही आमच्या पक्षाचे नाव राष्ट्रीय जनहित पार्टी असं आम्ही नियोजित केलेलं आहे। अजून त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही। काही दिवसांनी जेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन होईल ते आपल्याला त्याची कल्पना होईल, पण अजून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली नाही। आमचे बरेचसे पोलीस बांधवांचे मत होता त्याप्रमाणे पक्षाच्या बाबतीत आमचे मुद्दे आम्ही जे सांगितलं की आमचा मुख्य मुद्दा आहे, जे शासकीय कर्मचारी आहेत, ज्या शासकीय कर्मचारी जेव्हा नोकरीमध्ये असतात किंवा नोकरीच्या नंतर रिटायर होतात, त्यांच्या वेलफेअरसाठी आमचा हे पक्ष काम करेल। जोपर्यंत पक्ष नाही तोपर्यंत विचारमंच काम करेल। त्याच्यानंतर जे शासकीय सेवात नाही, जे लोक प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये आहे, त्यांना सुद्धा बरेचशी अडचण आहेत। अशा लोकांना मदत करण्यासाठी आमचा पक्ष राहील। त्यांच्या नोकरीमध्ये असताना जे काही अडचण असतील त्यांना मदत करेल आणि शेतकऱ्यांना त्यांना कमीत कमी त्यांना एज्युकेट करणं आणि त्यांना सक्षम करणं हे आमच्या पक्षाचा उद्देश आहे। असे बरेचसे पक्ष जे सेक्युलर विचारधाराचे आहे ते आमच्याशी संपर्कात आहे। योग्य वेळा जर त्यांच्याशी विचार विनिमय होऊन काहीतरी आम्ही एक मार्गावर आलो तर आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीत सांगता येईल। सर्व क्षेत्रात चौफेर वावर असल्यामुळं आपण निवडणुकीला सामोरं जात असल्याचं शामराव भोसले यांनी सांगितलं। पांडे साहेब हे फार मोठे आमच्या डिपार्टमेंटचे लोक त्यांना देव मानतात, कारण त्यांनी असं कार्य केलेलं आहे। पांडे साहेबांच्या पक्षातून मला जर तिकीट भेटलं आणि आमच्या पुऱ्या महाराष्ट्रातले जनतेचे पोलीस बांधव हे आपल्या सहकार्याला आले माझ्या, तर आम्ही 100% हे नाशिक देवळालीचं 126 सीट हे 100% जिंकू असं साहेबाला बी आत्मविश्वास आहे, आम्हाला बी आत्मविश्वास आहे। साहेब तशी बोलणी करताय, पण जे महाराष्ट्रातले जे कर्मचारी आमचे सर्व आहे ते साहेबांच्या शब्दावर आपल्यासाठी ते मेहनत करायला तयार आहे, तन मन धनापासून। आणि मला आत्मविश्वास आहे, मी आज देवळाली मतदारसंघामध्ये फार काम केलेलं आहे। कुठल्याही पोलिसांनी नाही केलं, कुठल्याही पोलिसाला काही जमत नाही, पण मी ड्युटी सांभाळून एवढं केलं। आणि तुमच्या सर्व पत्रकार बांधवामुळे एक जागतिक वास्तू, एक ऐतिहासिक वास्तू इथे उभी केलेली आहे। बाबासाहेबांचं एक स्मारक बांधलेलं आहे, बाबासाहेबांनी उद्घाटन केलेलं, बाबासाहेबांचं नाव असलेलं भारतातलं वाचनालय 37चं तुमच्या सर्वांच्या मदतीने उभं केलं। सर्व दानदात्यामुळं, सर्व मीडियामुळं, सर्व पत्रकारितेमुळं मला जर एक संधी मिळाली तिथे नक्कीच सोनं करीन। या प्रसंगी भीमराव पवार, अभिजित भोसले, फ्रान्सिस खडांगळे, आनंद पवार, तेजस साळवे, कार्तिक निकम, बबलू सय्यद, सिद्धार्थ भोसले, योगेश नागरे, गणेश पायकराव, सुरेखा भोसले, प्रियंका भोसले, माहेश्वरी भोसले, मंदाकिनी रुपवते, सिद्धार्थ भोसले, अजय पंडित, दिनेश मोरे, भारती भोळे हे उपस्थित होते। प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।